यानंतर आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अहिल्यानगर जिल्हा ड्रग्ज फ्री झाला पाहिजे। मागील काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थांबाबत अनेक तक्रारी, राधाकृष्ण विखे पाटलांकडून कारवाई करण्याची सूचना। मालवण राजकोटमधील शिवरायांच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण। शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात पर्यटकांमध्ये आता उत्सुकता निर्माण। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज जनता दरबार। हैदराबाद हाऊसमध्ये दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत नागरिकांची निवेदनं स्वीकारली जाणार। अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरातल्या माढ्याच्या दौऱ्यावर, तर राजवी ऑइल या मिलचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार। त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचंही आयोजन। शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर, तर पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणार। केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांवर विनयभंग आरोप प्रकरणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे आता तक्रार। महिला डॉक्टरांच्या आरोपांनंतर डॉक्टरचं निलंबन। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती। पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल। कासलेनं केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचं उघड। बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून मान्य, तर हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करू देण्याची याचिकेत मागणी।